पुण्याचं राजकारण ढवळून काढणारं जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचा आदेश दिलाय. आयुक्तांकडून काही दिवसांपूर्वी सुनावणी घेण्यात आली होती. यावर आज निर्णय देण्यात आला. मात्र गोखले बिल्डरला व्यवहाराचे पैसे आणि स्टॅम्प ड्युटीचे पैसे परत मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट अंतर्गत स्थापन केलेल्या शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन मंदिरासह बोर्डिंगच्या 3 एकर भूखंडाच्या विक्रीचा व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. धर्मादाय आयुक्तांकडून काही दिवसांपूर्वी यावर सुनावणी झाली होती. त्यानंतर आज हा निर्णय देण्यात आला. मॉडेल कॉलनीतील मोक्याच्या ठिकाणी असलेली जैन बोर्डिंगची जागा गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला 230 कोटींना ट्रस्टींकडून विकण्यात आली होती. हा प्रकार समोर येताच जैन समाजासह विरोधकही आक्रमक झाले होते. या विरोधात मोर्चे काढण्यात आले होते. माजी खासदार राजू शेट्टींसह माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. धंगेकर यांनी या व्यवहाराचा संबंध थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी जोडला होता. मात्र मोहोळ यांनी या व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान हा व्यवहार रद्द करण्यात यावा असा मेल बिल्डर विशाल गोखले यांनी केला होता. याबाबत राजू शेट्टी यांनी फेसबुक लाईव्ह करून माहिती दिली होती. त्यानंतर विक्री व्यवहार रद्द करण्यासाठी हे प्रकरण सुनावणीसाठी धर्मादाय आयुक्तांकडे गेलं होतं. या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली होती. त्यावेळी धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी जागा विक्री प्रकरणाला स्थगिती दिली होती. हा व्यवहार रद्द करण्यासाठी बिल्डर विशाल गोखले आणि ट्रस्टींनी प्रतिज्ञापत्र दिलं होतं. या व्यवहाराचं सेल डीड येत्या 2 आठवड्यात कागदोपत्री रद्द व्हावं अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती. यावर आज धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचा निर्णय दिला. मात्र बिल्डर विशाल गोखले यांना व्यवहाराचे आणि स्टॅम्प ड्युटीचे पैसे परत मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. सिव्हिल कोर्टाच्या आदेशानंतर गोखले बिल्डरला 230 कोटी रुपये परत मिळणार आहे. तसेच स्टॅम्प ड्युटीची रक्कम परत मिळवण्यासाठी देखील बिल्डरला कोर्टात जावे लागणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा DCN.